नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो, इयत्ता 8वीचा भूगोल आपण बघतोय आणि धडा 8वा 7वा धडा आपला झाला लोकसंख्येचा. तुमचा गृहपाठ पण झाला असेल आणि 8व्या धड्याचं नाव आहे उद्योग. आपण आपल्या परिसरामध्ये वेगळ्या प्रकारचे छोटे मोठे कारखाने पाहत असतो आणि रेल्वेने जाताना किंवा बसने जाताना किंवा एखाद्या ठिकाणाहून जात असताना आपल्याला काही कारखाने आपल्या दृष्टीस पडत असतात. कारखाने म्हणजे काय? कारखान्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे वस्तू तयार होतात, त्या कारखान्यात होणाऱ्या वस्तू कशा तयार होतात, त्याला कोणत्या प्रकारचा कच्चा माल लागतो, कोणत्या एखाद्या कच्च्या मालापासून एखादी वस्तू तयार होते, ही पण तुम्हाला अनेकांना माहिती असेल, काहींनी पाहिली पण असेल. या चित्रामध्ये 6 चित्र दिले आहेत. यांचा क्रम तुम्हाला लावायला सांगितला आहे की कोणता कच्चा माल असेल, कोणत्या मालापासून दुसरी प्रक्रिया केली जाते आणि एक नवीन प्रक्रिया करून नवीन पक्का माल तयार होतो, असा याचा तुम्हाला शोध घ्यायचा आहे. जसं की शेतामध्ये कापसाचं शेत दिलेलं आहे. खाली आहे कापसाच्या शेतामधून तयार झालेला कापूस हा इथे या ठिकाणी एकत्र आणला आहे आणि त्यानंतर त्यापासून कापसाच्या गाठी तयार करून धागा किंवा दोरा असं त्याचे बंडल तयार झालं आहे. म्हणजे इथे 1 नंबर येईल, इथे 2 येईल, इथे 3 येईल. 2 उद्योग आहे. पुढे दिला आहे ऊस. ऊस तोडून इथे कारखान्यामध्ये आणला आहे. यावर इथे प्रक्रिया चालू आहे आणि कारखान्यातीलच एक भाग म्हणून इथे ही साखर तयार होते. तयार झालेली साखर ती खाली गाडली जाते. इथे 1 नंबर येईल, इथे 2 नंबर येईल आणि इथे 3 नंबर येईल. खाली प्रश्न दिले आहेत की इथे 2 उद्योगांची साखळी दिली आहे, त्यामध्ये त्यांचा तुम्हाला क्रम लावायचा आहे. साखर उद्योग आहे. अनेक वस्तू शेतामध्ये तयार होतात. शेतात तयार झालेली वस्तू कारखान्यामध्ये नेली जाते. कारखान्यात त्यावर वेगळ्या प्रकारची प्रक्रिया होते. त्यापासून नवीन वस्तू तयार होते, तिला पक्का माल असं म्हणतात. आता उद्योग म्हणजे काय? तर उद्योग म्हणजे कच्च्या मालापासून पक्का माल तयार करण्याच्या प्रक्रियेला उद्योग असे म्हणतात. त्यालाच कारखाना, ती जी प्रक्रिया ज्या ठिकाणी केली जाते त्याला म्हणतात उद्योगधंदे किंवा कारखाने किंवा गिरण्या. जसं की शेतामध्ये किंवा जमिनीमध्ये किंवा निसर्गात, अरण्यात, जंगलात अशा काही वस्तू निसर्गात तयार होतात, निसर्गतः तयार होतात. काही उपलब्ध असतात, काही शेतामध्ये उगवल्या जातात आणि या सगळ्या प्रकारच्या वस्तूंमधून त्यावर प्रक्रिया करून उद्योगधंद्यातून, कारखान्यातून नवीन वस्तू नावारूपाला येते. या संपूर्ण प्रक्रियेला आपण उद्योग म्हणतात आणि त्याला कारखाना सुद्धा म्हणतात. उदाहरणार्थ शेतामध्ये तयार झालेला कापूस कारखान्यात नेऊन प्रक्रिया केली जाते. त्याच्या गाठी बनवतात किंवा त्याचा दोरा बनवतात. त्याच्यापासून कापड तयार होतो. तो कापड बाजारात विकला जातो. त्या कापडापासून शर्ट, पॅन्ट, साडी, धोतर, पंजाबी ड्रेस किंवा अन्य सगळ्या वस्तू, टॉवेल तयार झाल्या. तर कापूस हा कमी किमतीचा, कमी वापराचा, लवकर खराब होणारा, तर त्यापासून तयार झालेला कापड हा जास्त किमतीचा, अनेक दिवस टिकणारा, टिकाऊ आणि जास्त किमतीचा असतो. तो अनेक वर्ष टिकू शकतो. अशी ही प्रक्रिया आणि त्यातून तयार झालेला माल हा पक्का माल असतो.
कारखानदारी म्हणजेच उद्योग हे द्वितीय व्यवसायामध्ये गणले जातात. साधन संपत्तीची उपलब्धता, विज्ञान आणि तंत्रज्ञान याच्यावर आधारित उद्योगधंद्यांची प्रगती ही अवलंबून असते. एखाद्या देशामध्ये जेवढे उद्योगधंदे जास्त असतील तेवढा त्या देशाचा आर्थिक विकास चांगला होतो. या आर्थिक विकासामुळे देशाची प्रगती होते. या उद्योगधंद्यामुळे माणसाला काम मिळतं. या उद्योगधंद्यामुळे शेतातील वस्तूची पक्क्या मालात रूपांतर झाल्यामुळे त्याला जास्तीत जास्त किंमत मिळते. आणि या सगळ्या गोष्टी या चक्र स्वरूपामध्ये असतात. उदाहरणार्थ, कारखान्यामध्ये शेतकरी शेतमजुरांच्या माध्यमातून शेतामध्ये कोणतं ना कोणतं पीक शेतामध्ये उगवतो. उदाहरणार्थ, गहू, तांदूळ, बाजरी, मका, हरभरा, कापूस, ऊस हे सगळं तो पेरतो. या वेगळ्या प्रकारच्या वस्तूंमधून तो माल, तयार झालेला माल वाहतुकीच्या माध्यमातून बैलगाडी, ट्रक, ट्रॅक्टर यांच्या माध्यमातून कारखान्यापर्यंत पोहोचवतो. त्यातही म्हणजे शेतामध्ये काम करताना शेताच्या मजुरांना काम मिळतं, त्यांना रोजगार मिळतो. वस्तू कापताना, माल कापताना शेतमजुरीला मजूर मिळतो. माल भरणे, माल वाहतूक करून घेऊन जाणे, माल उतरवणे यासाठी मजूर लागतात. कारखान्यात माल पोहोचला की त्यावर प्रक्रिया केली जाते, त्यासाठी मजूर लागतात. प्रक्रियेसाठी वीज लागते, पाणी पुरवठा लागतो, मशिनरी लागतात. या सगळ्या अनेक गोष्टी कुठल्या तरी कारखान्यात तयार होतात. तिथल्या कारखान्यातल्या लोकांना काम मिळतं, इथल्या कारखान्यातल्या लोकांना काम मिळतं. अशा प्रकारे रोजगार प्राप्त होतो आणि त्या रोजगारातून पैसा येतो. त्या पैशातून देशाची प्रगती होते. तयार झालेली वस्तू बाजारापर्यंत वाहतुकीच्या माध्यमातून पाठवली जाते, विदेशात पाठवली जाते, स्थानिक बाजारपेठेत नेली जाते आणि त्यातून सुद्धा हजारो कोटी रुपये आपल्याला मिळू शकतात. अशा प्रकारे ही जे सर्कल आहे, ही जे चक्र आहे, या चक्रातून प्रत्येक व्यक्तीला काम मिळतं जो या धंद्याशी, या कारखान्याशी, या शेतीशी तो समाविष्ट झालेला आहे. आणि म्हणून इथे एक चित्र दाखवलंय पुन्हा आणखी. लोहमार्ग, रस्ता, इथे शेतमाल, मजूर पुरवठा, ऊर्जा, पाणी पुरवठा, वनक्षेत्र, खनिजे, जलाशय आणि बाजारपेठ अशा या सगळ्या घटना दिल्या आहेत. नेमका कोणत्या ठिकाणी कोणता उद्योगधंदा स्थापन आपण करू शकतो. बाजारपेठेच्या सानिध्यात असलेले उद्योग वेगळे असतात. ज्या ठिकाणी शेतमाल तयार होतो त्या परिसरात वेगळा उद्योग स्थापन होतो. खनिजांच्या प्रदेशामध्ये वेगळा उद्योग स्थापन होतो. याचा आपण विचार केला पाहिजे. उदाहरणार्थ, शेतमाल जिथे होतो, उदाहरणार्थ ऊस इथे जर का होत असेल तर साखर कारखाने याच परिसरामध्ये उभारावे लागतात. महामार्ग किंवा रेल्वेच्या जवळ नाही. कारण ऊस हा अवजड अशा प्रकारचा पदार्थ आहे, माल आहे. त्याची वाहतूक करून घेऊन जाणे खूप जड असतं, वाहतुकीला योग्य नसतं. मात्र त्यापासून तयार झालेली साखर ही सहज उचलून घेऊन जाता येते, दूरच्या अंतरापर्यंत नेता येते. दुसरं, खनिजांचा सुद्धा कारखाने याच परिसरात असावे. कारण ते पण अवजड असतात, वाहतुकीला खर्च जास्त लागतो. तयार झालेला माल त्याची वाहतूक करणं सोपं आणि बिना खर्चिक, कमी खर्चिक असतं. आता आपण पाहू की भौगोलिक स्पष्टीकरण. मानवाच्या विकासासाठी आणि देशाच्या विकासासाठी उद्योगधंदे अत्यंत आवश्यक आहे. उद्योगाचा विकास हा काही प्रमुख घटकांवर अवलंबून आहे. त्यामध्ये उद्योगासाठी काय लागतं तर उद्योगधंदे किंवा कारखाने यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे कच्चा माल. आता कच्च्या मालाचं स्वरूप वेगळ्या प्रकारचं असतं. तुझं आहे मनुष्यबळ म्हणजे कामगार. यामध्ये कुशल, अकुशल
तंत्रज्ञ आणि अवजड काम करणारे कामगार हे त्याच्यात अजून दुसरा उपप्रकार आहे. तिसरं आहे पाणी पुरवठा. अनेक उद्योगांना पाणी पुरवठा अत्यंत आवश्यक असतो. पुढचं आहे वाहतुकीचे वाहतूक सुविधा. पाचवं आहे भांडवल. सहावं बाजारपेठ. सातवं अनुकूल हवामान. इथे दिलं नाहीये, पुढच्या मुद्द्यात आहे. आठवं ऊर्जा साधने. काही उद्योगांसाठी हवामान आवश्यक असतं. उदाहरणार्थ कापड कारखाने किंवा धागा तयार करण्यासाठी विशिष्ट प्रकारचं हवामान हे आवश्यक असतं. आता पहा, पहिलं म्हणजे कच्चा माल. कच्च्या मालाशिवाय उद्योगधंदा स्थापन होत नाही. उदाहरणार्थ साखर कारखान्यामध्ये ऊस लागतो, कापड कारखान्यामध्ये कापूस लागतो, बिस्किट तयार करण्याच्या कारखान्यामध्ये साखर, गहू, मैदा, अन्य काही साधनं लागतात. तेलगिरणी, तेलाच्या कारखान्यामध्ये भुईमुगाचं तेल असेल, तिळीचं तेल असेल तर भुईमुगाचे दाणे म्हणजे शेंगदाणे, तीळ, जवस ज्यापासून तुम्ही तयार करत असाल वेगळ्या प्रकारचं तेल, तर ते आवश्यक असतं. त्यानंतर मनुष्यबळाशिवाय कोणत्याही प्रकारचं काम होऊ शकत नाही. मोठ्या प्रमाणात मजूर लागतात. पाणी पुरवठा लागतो, वाहतुकीच्या सुविधा लागतात, कारखान्यापर्यंत वस्तू आणणे, कारखान्यापासून तयार झालेली वस्तू बाजारपेठेमध्ये नेणे. भांडवल म्हणजे पैसा. कच्चा माल खरेदी करणे, जागा खरेदी करणे, कारखाना खरेदी करणे, बीज, मजूर, त्यांना पुरवठा पैशाचा, या सगळ्या गोष्टी. आणि सगळ्यात महत्त्वाचं पण प्रत्येक गोष्ट महत्त्वाची आहे. एकही कमी असेल उद्योगधंदा स्थापन होणार नाही. बाजारपेठ, जी वस्तू तयार झाली ती बाजारामध्ये विकण्यासाठी बाजारपेठेची आवश्यकता असते. ऊर्जा साधने म्हणजे वीज. असे सगळे घटक हे उद्योगाच्या विकासासाठी किंवा स्थापन करण्यासाठी ते अत्यंत आवश्यक असतात. पुढचा मुद्दा असा आहे की तुम्हाला म्हटलंय हे करून पहा, हे जमतं का, ते तुम्ही करायचं आहे. इथे एक नकाशा दिला आहे 8.2. सूची वाचतो मी. लोह खनिज, मॅग्नीज, चुनखडी, कोळसा, लोह पोलाद उद्योग. जमशेदपूर या ठिकाणी लोह पोलाद उद्योग स्थापन झाला आहे. जारियाला कोळसा सापडतो. आसनसोल लोह पोलाद उद्योग आहे. इथे पण लोह खनिज आहे. इथे चुनखडी आहे, लोह खनिज, मॅग्नीज, लोह खनिज ही सूची आहे. हा रस्ता जातो कोलकात्याकडे, रेल्वे, आणि हा रस्ता या परिसरात जमशेदपूर आणि आसनसोल या ठिकाणी लोह पोलाद उद्योगाचे कारखाने हे स्थापन झाले आहेत. प्रश्न विचारले, जमशेदपूरला कोणता कारखाना आहे? कच्चा माल कोणता वापरला जातो? आता तुम्ही ते पाहायचं आहे. त्यावरच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला शोधायची आहेत आणि त्यातून ते उत्तरं वर्गपाठाच्या वहीमध्ये लिहायची आहेत. उद्योगधंदा स्थापन करत असताना स्थानिकीकरण म्हणजे उद्योगाचं स्थान कुठे असावं याचा निश्चित विचार आपल्याला करावा लागतो. मी सुरुवातीला सांगितलं की साखर कारखाना हा शेताच्या परिसरामध्ये स्थापन करावा लागतो. समजा
जळगाव जिल्ह्यामध्ये ऊस तयार होतो आणि तुम्ही जर का साखर कारखाना मुंबईला स्थापन केला तर ते शक्य नाही, परवडणार नाही. कारण ऊस कापून कारखान्यापर्यंत नेणं, ऊस हा वजनाने जड 24 तासाच्या आत कारखान्यात नेऊन त्याचं गाळप झालं पाहिजे, त्याचा रस झाला पाहिजे, त्याची साखर झाली पाहिजे. जर का 24 तासापेक्षा जास्त काळ तो पडून राहिला किंवा वाहतुकीमध्ये अडकून राहिला तर त्याचं शर्करेचं म्हणजे साखरेचं प्रमाण त्यातलं कमी होतं. एकूण ऊसाच्या फक्त 10%च साखरेत रूपांतर होतं. उदाहरणार्थ 100 किलो ऊस असेल तर त्यापासून फक्त 10 किलो साखर तयार होते. म्हणून उद्योगाच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारे घटक यामध्ये कच्चा माल आणि हवामान तसंच बाजारपेठ या गोष्टीचा सुद्धा त्या ठिकाणी विचार केला जातो. अवजड उद्योगधंदे त्याच परिसरामध्ये निर्माण केले जातात. म्हणजे जर का कच्चा माल अवजड असेल, उदाहरणार्थ लोहपोलादांच्या खाणीच्या परिसरामध्येच म्हणजे दगडी कोळसा, मॅंगनीज, लोखंड याच्याच परिसरामध्ये लोहपोलादाचे कारखाने तयार होतात. काही उद्योगधंदे असे असतात की कच्चा माल या परिसरात तयार होतो पण पक्का माल म्हणजे कारखाने दुसऱ्या भागात तरी तयार केले तर चालतात. उदाहरणार्थ कापूस जळगाव जिल्ह्यात तयार होतो पण मुंबईला सुद्धा तुम्ही कापसाच्या उद्योगावर आधारित असलेले उद्योगधंदे जर का सुरू केले, कापड कारखाना मुंबईत असेल तर चालतो. इथून कापूस मुंबईपर्यंत वाहतुकीने सहज नेता येतो कारण तो हलका असतो. दाबून दाबून ट्रकमध्ये किंवा रेल्वेमध्ये भरला जातो. त्याच्या गाठी पण तयार होतात. वाहतूक सोपी आणि पक्का माल हा महाग असतो. आता उद्योगाच्या स्वरूपानुसार उद्योगाचे वर्गीकरण केले आहे. इथे पहा उद्योगाचे प्रकार: लघु उद्योग, मध्यम उद्योग, अवजड उद्योग किंवा मोठे उद्योग. लघु उद्योगामध्ये मातीची भांडी, बेकरी याचा उपयोग केला आहे. तसंच लोणचे तयार करणे, पापड तयार करणे, शेवया तयार करणे याचा उपयोग लघु उद्योगामध्ये होतो. मध्यम उद्योगामध्ये फळांवर प्रक्रिया करणे, गुऱ्हाड याचा अर्थ आहे गुड तयार करणे. अवजड उद्योगांमध्ये सिमेंट, साखर, लोहपोलाद इत्यादीचा समावेश आहे. इथे तुम्हाला असं म्हटलंय हे करून पहा. आपल्या परिसरातील एखाद्या उद्योगाला जाऊन भेट द्या. खाली प्रश्नावली दिली आहे, ते प्रश्न भरा. उद्योगाचं नाव काय, उद्योगाच्या मालकाचं नाव काय, किती कामगार काम करतात, कोणता कच्चा माल वापरतात, अन्य काही प्रश्नोत्तर दिले आहेत. पुढे या पानावर अजून काही चित्र दाखवले आहेत. हे उद्योग कोणते आहेत हे तुम्हाला शोधायचे आहेत. उदाहरणार्थ दूध प्रक्रिया, मासेमारी, मासे विक्री, सुतारकाम, पापड तयार करणे, लोणचे तयार करणे आणि कारखाने असं या ठिकाणी दिलं आहे. सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हणजे वेगळ्या प्रकारचे क्षेत्र या ठिकाणी दिलं आहे. काही उद्योगामध्ये तयार झालेली वस्तू दुसऱ्या उद्योगात ती कच्चा माल म्हणून वापरली जाते. उदाहरण दिलं आहे, साखर कारखान्यामध्ये साखर तयार होत आहे आणि तो पक्का माल दुसऱ्या कारखान्यात कच्चा माल म्हणून वापरला जातो. उदाहरणार्थ बिस्किट तयार करणे. ऊसापासून साखर तयार होते एखाद्या कारखान्यात, ती साखर पक्की असते पण दुसऱ्या कारखान्यात ती कच्चा माल म्हणून वापरली जाते. बिस्किट तयार करण्याच्या कारखान्यामध्ये साखर ही कच्चा माल म्हणून वापरली जाते. तसंच जाम आणि जेलीच्या कारखान्यात साखर ही वापरली जाते. लोहपोलादात उद्योगात तयार होणारी सळई, पत्रे, मोठमोठ्या अभियांत्रिकी
पक्का माल म्हणून असलेली वस्तू कच्चा माल म्हणून वापरल्या जाते. कृषी मालावर आधारित काही उद्योगधंदे असतात. भारत हा कृषीप्रधान देश आहे. साधारणतः 60-65-70% लोक देशात शेतीवर अवलंबून आहे. आणि अशा या शेतीवर अवलंबून असलेल्या देशामध्ये अनेक उद्योग शेतीवर सुद्धा आधारित आहेत. त्यामध्ये दुग्ध व्यवसाय, गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या, बकऱ्या यांपासून तयार झालेलं दूध, दुधावर वेगळ्या प्रकारची प्रक्रिया केली जाते. दुधापासून चीज तयार होतं, दही, तूप, ताक, लोणी. तसंच दुधाची पावडर तयार होते. पुढचा मुद्दा आहे फळ प्रक्रिया. वेगळ्या प्रकारच्या फळांपासून फळांचा ज्यूस, औषधी किंवा त्याची लोणचं. अन्न प्रक्रिया उद्योग, शेतात तयार झालेला माल त्या अन्नधान्यापासून अन्न प्रक्रिया उद्योग केला जातो. गुऱ्हाड म्हणजे हे गुऱ्हाड आहे, गुळ तयार होतोय. तेलाचा घाणा आहे, फळ प्रक्रिया आणि डाळ मिल. असे अनेक उद्योगधंदे आहेत. त्यामध्ये वस्त्र उद्योग, साखर उद्योग हे जरा अवजड आणि मोठे उद्योगधंदे आहेत. औद्योगिक विकास देशाच्या विकासासाठी अत्यंत उपयुक्त असतो. उद्योगधंद्याशिवाय देशाचा आर्थिक विकास होऊ शकत नाही, लोकांचा विकास होऊ शकत नाही. लोकांचं राहणीमान उद्योगावर अवलंबून असतं. प्राथमिक व्यवसाय, द्वितीय व्यवसाय, तृतीय व्यवसाय आणि चतुर्थ व्यवसाय असे व्यवसायाचे 4 प्रकार आहेत. उद्योगधंद्यामध्ये लोकांना काम मिळतं, त्यांचं राहणीमान उंचावतं, बेरोजगार राहत नाही, दरडोई उत्पन्न वाढतं आणि त्यामुळे रोजगार मिळत असल्यामुळे राहणीमान उंचावल्यामुळे स्थूल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये भर पडते. देशाचा पक्का माल हा देशामध्ये आणि देशाच्या बाहेर विकला जातो. त्यातून परकीय चलन प्राप्त होतं, देशाची गंगाजळी वाढते, देशाचा औद्योगिक विकास होतो. त्यामुळे अन्य आणखी नवीन उद्योग स्थापन करण्यासाठी लोकांना, शासनाला आणि उद्योगधंदे चालवणाऱ्या मोठमोठ्या उद्योजकांना त्याचा फायदा होतो. भारतामध्ये लोकसंख्या जास्त आहे, म्हणून जास्तीत जास्त लोकसंख्येला जास्तीत जास्त रोजगार पुरवणे हे उद्योगधंद्याचं आणि शासनाचं कर्तव्य आहे. आणि म्हणून उद्योगांचा विकास व्हावा यासाठी देशात औद्योगिक विकास हा जाणीवपूर्वक त्यासाठी प्रयत्न करून वाढवला जातो. वेगवेगळ्या ठिकाणी ज्या ठिकाणी उद्योगांचा विकास झाला नाही अशा ठिकाणी शासन कमी किमतीत जागा उपलब्ध करून देणे, वीज उपलब्ध करून देणे, पाणी टॅक्स कमी करणे, पाण्याचा पुरवठा, वाहतुकीच्या सोयी निर्माण करणे, अशा प्रकारे या सगळ्या गोष्टी सवलतीच्या दरात, कमी दरात, काही अंशी फुकटसुद्धा शासनामार्फत या पुरवल्या जातात. आणि म्हणून प्रत्येक राज्यामध्ये औद्योगिक विकास महामंडळाची ही स्थापना झाली आहे. ते आपण आता पुढच्या तासाला पाहू. MIDC महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ म्हणजे काय, त्यानुसार उद्योग कसे वाढवले जातात आणि त्यातून देशाचा आर्थिक विकास कसा होतो.